देहाच्या धारणेने जीवनाची सुरुवात होते, त्याला तुम्ही आम्ही जन्म म्हणतो। तेव्हा आपल्याकडे श्वास असतात पण नाव नसतं। देहाच्या विसर्जनाने जीवनाचा अंत होतो, त्याला आपण मृत्यू म्हणतो। तेव्हा आपल्याकडे नाव असतं पण श्वास नसतात। श्वास आणि नाव यातला अंतर म्हणजे तुमचं आमचं जीवन, त्याला आपण आयुष्य म्हणतो। आणि हे जीवन, हे आयुष्य दोन मार्गाने जगायचं असतं। एक आहे प्रवृत्तीचा मार्ग आणि दुसरा आहे निवृत्तीचा मार्ग। प्रवृत्तीचा मार्ग म्हणजे जन्मायचं, संसार करायचा, मुलाबाळांना जन्म द्यायचं, वृद्धापकाळ आहे आणि जेव्हा मृत्यू आला तेव्हा मरण पावायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, याला प्रवृत्ती म्हणतात। आणि यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथे गेल्याच्या नंतर जीव पुन्हा संसारात येत नाही त्याला निवृत्ती म्हणतात। शिवहाय प्रवासीचा प्रवास हा बाह्य जगामध्ये असतो, तर निवृत्तीचा प्रवास हा आतल्या जगामध्ये असतो। यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथे गेल्याच्या नंतर जीव पुन्हा संसारात येत नाही त्याला निवृत्ती म्हणतात। प्रत्येक जीवाला आपल्या धामापर्यंत जाण्याची ओढ असते। प्रत्येक मनुष्याला आपल्या घरापर्यंत जाण्याची ओढ असते। आता तुम्ही मला म्हणालात ताई अखंड शिवनाम सप्ताह आहे, आता आमच्या गावात तुम्ही राहा। मी राहील, राहणार नाही नाही तर टेन्शन घेऊन ताई राहणार नाही। पण समजा मी राहिले किती दिवस राहणार आहे? 7 दिवस राहील, म्हणजे 6 दिवस राहील सप्ताह होईपर्यंत। त्याच्यानंतर मला माझ्या घरी जाण्याची ओढ असेल की नाही, मी कधी घरी जाईन असं मला होऊन जातं। प्रत्येक मनुष्याला आपल्या घरापर्यंत जाण्याची ओढ असते, त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाला आपल्या धामापर्यंत म्हणजेच आपल्या परमधामापर्यंत, आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत जाण्याची ओढ असते। सिद्धांत शिखामणीमध्ये जगद्गुरु रेणुकाचार्य म्हणाले, समुद्र जलाचे होऊन बाष्प नभी धरिते मेघ रूप, हेची वर्षोणी भुवरी अमुपा घेई रूप सरितांचे, गंगा यमुना दिखेऊन नावे हेची समुद्राकडे धावे, त्यात विलीन होऊन स्वभावे पुन्हा होई समुद्र। पाऊस पडतो, समुद्र जलाचे होऊन बाष्प, समुद्राच्या पाण्याचं उन्हाळ्यामध्ये वाफ होते, त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या वाफेला थंड वारा लागला की ते पाणी पावसाच्या रूपामध्ये पुन्हा जमिनीवर पडतं। नदी नाल्याच्या रूपामध्ये गंगा यमुना घेऊन नावे या नावाच्या रूपाने ते पाणी पुन्हा समुद्रामध्ये विलीन होतं। त्याचप्रमाणे हा जीव सुद्धा अनंत जन्म फिरून 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 त्या शिवामध्ये विलीन होत असतो आणि त्यालाच निवृत्ती म्हणतात। निवृत्तीच्या मार्गाने साधू संत प्रवास करतात, तर प्रवृत्तीच्या मार्गाने तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक प्रवास करतो। शिवाय या जगामध्ये आपण जीवन जगत असताना अनेक कटकटी असतात। बरं, आता मी जास्त लांबवणार नाही। निसर्गाचा एक नियम
नियम आहे. आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. निसर्गाचे 3 नियम आहेत. एक पहिला नियम आहे, तुम्ही मला आता बोलत चला. जमिनीमध्ये जर बियाणं नाही पेरलं तर काय उगवतं? गवत. वा, टाळ्या वाजवा दादा. बक्षीस देईन बरं नाही प्रश्नाचं उत्तर दिल्यावर. जमिनीमध्ये जर आपण बियाणं नाही पेरलं तर त्याच्यामध्ये गवत उगवतं. हा प्रकृतीचा म्हणजे निसर्गाचा नियम आहे. बरं, हे बियाणं आपण पेरतो, गवत कुणी पेरलंय का? मग आजानं, पंजानं, आजाच्या पंजानं कोणीच नाही. मग कुठून उठतं? आता सांगा, कुठून उठतं गवत? कोणीच पेरलं नाही ना. मग तुम्ही पेरले का? तिकडं महिला वर्ग तुम्ही नाही पेरलं, मग उठतंय कुठून? बियाणं पेरावं लागतं, पण गवत आपोआप जमिनीमध्ये उठतं. हा प्रकृतीचा नियम आहे. या जमिनीमध्येच बियाणं आहे. कशाचं? गवताचं बिया जमिनीमध्येच आहे.